सेक्शन आहे. परवा ती बेवारस वाहनांची मोहीम झाली त्यामधल्या त्याच्यातनं अतिक्रमण विभागाने जमा करून इथं जप्त करून ठेवलं. एक महिनाभर सरांनी ठेवायला सांगितलं. जर ते व्यक्ती आले आणि घेऊन गेले तर दंडात्मक पावती करा आणि देऊन टाका. एक महिन्याभरात नाही आलं तर ह्यालाही स्क्रॅप करून टाका. त्यामुळे महिनाभर हे आपल्याला आता ठेवावं लागणार. आता आपण जेवढे पैसे आपण ओरडा दंडात्मक पावती करतो परवा कार्यपद्धती दाखल केली. तिथं येण्याच्या व्यक्तीचं नाव, त्या दंडाची पावती, आउटडोअर आणि इंडोर. आत येताना कोण माणूस आवड उठला तिथे केबल तिथे रजिस्ट्री मेंटेन करा. आतमध्ये कोण किती वाजता येते आणि आतमध्ये बाहेर कोण किती वाजता जातं हे सगळं आपल्याकडे मेंटेन आपल्याकडे नाही. पण तिथं एक माणूस आहे ना, तिथे एक माणूस सिक्युरिटी आपल्या विभागाच्या मोठ्या प्रमाणात जो क्लेरिकलचा असेल आणि जो आतमध्ये येणार आहे ना त्याची सही, जो आतमध्ये मग बरे ते कोण करतात त्याची आत येणाऱ्याची सही तर ते तुम्ही इतर करून बाकी लोकांना जो काय आत येतात लोक असंच कोण पण आला कोण पण गेले तर ते होणार. आज आपण समोर गेटला सिक्युरिटी ठेवली, तिथे एकदम आपलं परफेक्ट आहे. पण इथं बाहेर एकदम पाठीमागं म्हणलं ना त्या पद्धतीने पाहिजे. सिक्युरिटी ठेवून एक मस्टर त्याला मेंटेन करा. कोण आतमध्ये येते काय करतो जागेवर सोडतो. ॲक्च्युली आपण जागेवर सोडायला सांगितलं होतं. हे इथं आलं ना तिकडं जागेवर सोडायचं नाही. तोडलेलं काय तिथं तोडलेलं तिथं सोडतो आपण. तिथे घेऊन जागेवर आहे आत आली की एंट्री व्हायला पाहिजे. काय आता काम करू नये. कोपऱ्याला एक पुरी बघा रूम रेडीमेड असं आता जर द्या म्हणजे तो जो यांचा मनुष्य अपॉइंट होईल अतिक्रमण विभागाचा तो त्याच्या नोंदणी रजिस्टर तिथे घेईल. त्याच्या परवानगी तो आधी त्या परवानगी बाहेर देईल. जेणेकरून जाऊ निश्चित करतो आणि दरवाजा बंद होईल. काय तुम्हाला ह्याच्यातलं एखादं खोकं असलं तर पेट ठेवा काय आणि गेट बंद करायला ऑलरेडी रिकामच आहे. त्याचा वापर करा वापर करून द्या आणि ते रेडीमेड आहे वापरायला सुरू करा. सिक्युरिटी आणि नोंद करणारा माणूसच वेगळा पाहिजे आणि सिक्युरिटी वेगळी पाहिजे. तो सिक्युरिटीवाला काय पाहिजे तुम्हाला म्हणलं असेल तर ते पहिला तो माणसाला विचारेल आणि तो माणूस मग पहिला कशा संदर्भात आलाय काय आलाय मगच आत सोडणार त्यांनी परमिशन दिल्यानंतर. असं आणि गेट बंदच ठेवायचं. काही उघडं ठेवायचं काय कारणच नाही. जेव्हा कोण आतमध्ये येणार आहे त्यांचं ते नाव बिव घेऊन मग आतमध्ये एंट्री देतात. ते आपले काय इथं हायड्रॉलिक लॅडर्स आता XYZ व्यक्ती आता आपल्या महापालिकेचं काम करतात. किती वाजता आली कोण आलं तर पण टंके साहेब या टायमाला इथं आले तो एंट्री घेतो. त्यांना तुमचे नाव तर माहीत असते. प्रत्येकाने तरी तर तुम्हाला विचारायची गरज नाही. तुम्ही जे इतर जे असतात त्यांना विचारून दे चालतं. तुम्ही फक्त आता कारंजे साहेब इकडं आले जरी असं म्हणलं तरी दादा आता स्क्रॅप आहे या स्क्रॅप जमा आणि जमा दोन्हीमध्ये किलोचा ठेवा. किलो आहे ना 1.5 कोटीचा गॅप आहे आणि म्हणजे आपण 5,000 नाही आयुक्तांना पत्र दिलेलं आहे काय अधिकाऱ्यांना की ह्या स्क्रॅप संदर्भात काय तर 5,000 किलोचं वगैरे माहिती द्या म्हणून. आज या ठिकाणी नगर अभियंत्याचा जो स्टोअर विभाग आहे महानगरपालिकेचा जो आपला स्टोअर विभाग आहे परवा दिवशीच या ठिकाणी जी काही घटना घडली ती घटना आम्ही जे कोण काय त्या ह्याच्यात होतं त्याला पहिला सर्वप्रथम आम्ही त्या ठिकाणी गुन्हा दाखल करा म्हणून या ठिकाणी सांगितलं आहे. आणि सिटी इंजिनियर असतील अतिरिक्त आयुक्त कारंजे साहेब असतील आणि आयुक्त साहेब यांना या ठिकाणी आम्ही फोनद्वारे आणि समक्ष या ठिकाणी भेट देऊन आम्ही सांगितलं की या ठिकाणी आता कोण जी आत येत असेल तर त्याचं एक वेगळं स्वतंत्र रजिस्टर आणि मस्टर ठेवून या ठिकाणी वेगळे सिक्युरिटीवाले या ठिकाणी ठेवा असं आम्ही या ठिकाणी आता सांगितलं आहे. उद्यापासून या ठिकाणी
कायम रजिस्टर आणि सिक्युरिटी गार्ड या ठिकाणी उपस्थित राहून त्यांचं जे कोण आतमध्ये येतील, भले ते महानगरपालिकेचे कर्मचारी असतील, त्यांच्या आतमध्ये एंट्री होत असताना या ठिकाणी त्यांची ज्याप्रमाणे आपण कंपनीला हे करतो, काय आहे हे स्टोअर महानगरपालिकेचं असल्यामुळं सकाळ सकाळी जे काही कामं असतात महानगरपालिकेचीच गाडी असतात, त्यामुळे ते ये जा करत असतात. पण आता तसं नव्हतं, कुठली गाडी कधी बाहेर पडते आणि कुठली गाडी कधी आतमध्ये येते ह्याचं या ठिकाणी रजिस्टर मेंटेन केलं जाईल आणि कोण कर्मचारी आत येईल आणि कोण कर्मचारी बाहेर जाईल ह्याचं देखील या ठिकाणी नोंदी राहणार आहे. आणि स्टोअर विभागातील आता आज पण बघितलं नगर अभियंत्याचं प्रशासन विभागातील काही सामान या ठिकाणी आहे आणि तसंच जे आपण बाहेरून जे कारवाई करतो ती देखील मटेरियल या ठिकाणी आणून इथून दंडाची कारवाई आपण त्यांचं जे काय दंड निघतं आपण त्यांना पावती करून हे सर्व मटेरियल आपण त्यांना संबंधित व्यक्तीला आपण परत देत असतो, त्याच्यावर दंड कारवाई करू. मग हे असं बाकीचे आता जी परवा जी घटना घडली ती परत असं घडू नये या ठिकाणी आपण व्हिजिट करून आम्ही या ठिकाणी आता आदेश दिलेले आहे.